जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर मी सांगितलंय की मला लोकसभा लढण्याची इच्छा आहे आणि शिर्डीमध्ये मी लढू इच्छितो. त्याच्या पक्षाचे जरा उडीच आहे, पण अशी काही वेळ येणार नाही, कारण अजितदादा यांनाही सिम्बॉल मिळणार आहे, त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांच्याबरोबर आमदारांची संख्या असल्यामुळं त्यांनी सांगितलं की नाशिक आहे थंडगार. नाशिक असल्यामुळे थंडगार 2024 मध्ये नरेंद्र मोदी होणार नाही. हा तर आज मोदीजी त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि आता 22 तारखेला जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. अनेक वर्षाचा हिंदू समाजाच्या मनातला जो आक्रोश होता, विद्रोह होता, तो या निमित्तानं शांत होणार आहे. आणि राम मंदिर जे आहे ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा, राम मंदिराचं उद्घाटन हे माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम बीजेपीचा कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आहे. आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये सर्व धर्माचा आदर करण्याची भूमिका मांडलेली आहे. या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन, पारसी, लिंगायत अशा पद्धतीचे धर्माचे लोक इथं राहतात. त्यामुळं सर्वांनी आपापला धर्म पाळावा आणि एक दुसऱ्याशी भाईचारा मजबूत करावा, अशा पद्धतीची गाईडलाईन आपल्या संविधानाची आहे. त्यामुळं या ठिकाणी जो अयोध्येमध्ये कार्यक्रम होतो आहे, त्याचं निमंत्रण सगळ्या पक्षाच्या नेत्यांना, सगळ्या धार्मिक लोकांना, सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याला ज्यांचं निमंत्रण आलेलं आहे त्यांनी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नये अशी आमची भूमिका आहे. असा आपला अंदाज आहे आणि पुन्हा एकदा मोदी सरकार येईल. आता आमची भूमिकाच आहे की महाराष्ट्रामध्ये 40-42 जागा निवडून आणायचा असा आमचा संकल्प आहे. आणि लोकसभेचे जे मतदार आहेत ते मतदार विधानसभेच्या मतदारांपेक्षा त्यांची वेगळी मेंटॅलिटी असते. आणि मोदींनी चांगली कामं केलेली आहेत असं म्हणणारे लोक खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत सगळे लोक आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी लोकांना त्याचा फायदा झालेला आहे किंवा त्यांना फायदा दिसतो आहे. त्यामुळं मोदींच्या नावावर चांगली मतं मिळू शकतात आणि त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये 40-42 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. आणि देशामध्ये मी सांगितलं 404 जागा पार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं तशा पद्धतीच्या जागा आम्हाला मिळू शकतात. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल किंवा पत्रकार परिषदेत म्हणलंय, काय वाटतं? मला वाटतं असं काही होणार नाही, कारण मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये असताना ज्यावेळेला मी लढलो होतो त्यावेळेला आमच्या सिम्बॉलवर लढलो. आता BJP सोबत आणि शिवसेनेसोबत आल्यानंतर मी ज्यावेळेला राज्यसभेमध्ये 2 वेळा निवडून आलो, त्यावेळेला मी माझ्या पक्षाचा सिम्बॉल घेऊन मी निवडून आलेलो आहे, RPI म्हणून निवडून आलेलो आहे, भाजप म्हणून काही निवडून आलेलो नाही. आणि त्यामुळे आता अजितदादा यांच्याकडे 42-40पेक्षा जास्त आमदार आहे. एकनाथ शिंदे यांना तर इलेक्शन कमिशननी क्लिअरन्स दिलेला आहे, त्यांना धनुष्यबाणी सिम्बॉल दिलेला आहे. त्यामुळं त्यांना कमळावर लढण्याची काही आवश्यकता राहणार नाही आहे. त्यांना लढायचं असेल तर ते लढू शकतात, पण त्यांना सिम्बॉल ऑलरेडी त्यांना मिळालेला आहे. माननीय अजितदादा पवार यांना अद्याप त्यांचा विषय प्रलंबित आहे इलेक्शन कमिशनकडे. त्यांनासुद्धा जे घड्याळ सिम्बॉल आहे, हे घड्याळ सिम्बॉल अजितदादांना मिळण्याची शक्यता आहे. आणि शरद पवार यांच्याकडे आमदारांची संख्या कमी आहे आणि त्यामुळं अजितदादासोबत 40पेक्षा जास्त आमदार असल्यामुळं अजितदादा यांनाच ते सिम्बॉल मिळेल. त्यामुळं त्यांना कमळावर लढण्याची आवश्यकता राहणार नाही. आठवले साहेब, राज्याच्या कोणत्या राज्यांमध्ये जर राज ठाकरेंनी सोबत बीजेपीने घेतलं तर कोणत्या राज्यांमध्ये फटका बसेल असं वाटतं? कोणत्या म्हणजे आपल्या नॉर्थ इंडियामध्ये वगैरे लोकांचा त्याला विरोध आहे. म्हणजे उत्तर भारतीयांना विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं मुस्लिमांना विरोध करणारी भूमिका त्यांनी घेतलेली असल्यामुळं त्या समाजामध्येही जी काही सिम्पॅथी आहे ती थोडी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं व्यक्तिगत राज ठाकरेची काही माझी दुश्मनी अजिबात नाही आहे, परंतु त्यांना घेण्यामुळं काय फारसा फायदा होणार नाही. मुस्लिम मतदार नाराज होऊ शकतात आणि उत्तर भारतीय बरीच नाराज होऊ शकतात. ते मुंबईतली उत्तर भारतीय आहेत आणि उत्तर भारतामधली उत्तर भारतीय आहे. त्यामुळं त्याचा फारसा फायदा होणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. निर्णय काय घ्यायचा, नक्की राज ठाकरेंना यायचा आहे का, त्यांना घ्यायचा आहे का, याच्या संबंधाचा निर्णय हा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे. माननीय अमित
शहाजी आणि जे पी नड्डांनी घ्यायचं आहे. न्यायालयामध्ये दोन्ही पक्षाकडनं दावे प्रतिदावे केले जात आहे पक्षांवर. जर परिस्थिती अशी निर्माण झाली, अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या गटांना एखाद्या राजकीय पक्षामध्ये विलीन करण्याचा प्रश्न निर्माण झाला तर आरपीआयचे दारा त्यासाठी उघडे राहणार आहेत का नेत्यांसाठी? आरपीआयची दारू जी आहे आरपीआय मध्ये आली तर आनंदच आहे. म्हणजे आरपीआयची दारू जी आहे ती आरपीआयला व्यापक पक्ष बनवायचा आहे. आरपीआय हा छोटा पक्ष आज आहे, परंतु जर असे मोठमोठे दिग्गज जर आमच्या पक्षामध्ये आले तर आमचा पक्ष अजूनही मोठा होणार आहे. आमच्या पक्षाची दारू उघडीच आहे, पण अशी काही वेळ येणार नाही, कारण अजितदादा यांनाही सिम्बॉल मिळणार आहे, त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांच्याबरोबर आमदारांची संख्या असल्यामुळं. आणि त्याचा कायदाच असा आहे की 2/3 मेजॉरिटीने जे लोक पक्षातून बाहेर पडतात किंवा त्याला काय म्हणायचे 2/3 मेजॉरिटी घेऊन जर ते त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी असेल तर त्यांची आमदारकी खासदारकी जात नाही आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40 आमदार आणि 13 खासदार आहे. म्हणजे त्या 18 खासदारापैकी 13 खासदार आणि 55 आमदारापैकी 40 आमदार एवढे आमदार त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांचं सिम्बॉल गेलेलं नाही, त्यांना सिम्बॉल मिळालेलं आहे. त्यामुळं मी अगोदर म्हणालो की त्यांना काही तशी गरज राहणार नाही. आणि अजितदादांच्या संबंधामध्ये निर्णय येईल लवकरच. निर्णय त्यांच्याबरोबर 40 आमदार आहेत आणि त्यामुळं त्यांच्या बाजूनच निकाल लागेल असा विश्वास आहे. जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर मी सांगितलं की मला लोकसभा लढण्याची इच्छा आहे आणि शिर्डीमध्ये मी लढू इच्छितो. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतही यापूर्वी चर्चा झालेली आहे आणि त्यांनीही उभं राहायला काही हरकत नाही अशी भूमिका मांडलेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी मधुकर पिचड आहे त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत. बाकी जे इतर जे नेते आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे स्थानिक BJPचे. आणि पण एकदा संयुक्तपणे एकदा ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला माझी भूमिका मी मांडेन. त्या दृष्टिकोनातून माझी इच्छा आहे की त्या ठिकाणी लढण्याची. त्यामुळं मी एका पक्षाचा मी प्रमुख आहे आणि आरपीआयला जागा दिली तर देशभरामध्ये त्याची चर्चा होणार आहे. महाराष्ट्रामध्येही मतं डायव्हर्ट होण्यासाठी ते चांगली मदत होणार आहे. त्यामुळे मला एक सीट देण्याचा विषय नाही आहे, तर तो मतं अजूनही चांगली ट्रान्सफर करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा महायुतीला चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून त्याचा विचार करावा अशी माझी भूमिका आहे. म्हणून सांगितलं की नाशिक आहे थंडगार. नाशिक असल्यामुळे थंडगार 2024 मध्ये नरेंद्र मोदी होणार नाही हा और एक बार मोदी सरकार.